नमस्कार मित्रांनो. धर्मादाय आयुक्तालय डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. विधी सहाय्यक, लघुलेखक, निरीक्षक आणि वरिष्ठ लेखक या पदासाठी. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान. आणि फर्स्ट आणि सेकंड आन्सर की आलेले मित्रांनो. आता आपण वाट बघतोय निकालाची. पण त्या अगोदर मित्रांनो, तर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस होते, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता, धर्मादाय आयुक्त भरती 2025ला जाहिरात आलेले विधी सहाय्यक, लघुलेखक, उच्च श्रेणी, निम्न श्रेणी या पदासाठी जाहिराती मित्रांनो. बघू शकता, निरीक्षक पदासाठी आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी जाहिरात आलेले. आणि 179 जागा आहे मित्रांनो टोटल. बघा, अर्ज करण्याची अंतिम मुदत होती बघा 3 ऑक्टोबर 2025. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती मित्रांनो 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान. तर बघू शकता आता, धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 निवड प्रक्रिया. बघू शकता, ऑनलाईन परीक्षा झाली मित्रांनो तुमची. आता टायपिंग स्किल टेस्ट म्हणजेच स्किल टेस्ट होणार मित्रांनो तुमची. लिपिक आणि स्टेनोसाठी ज्या कॅन्डिडेटचं रिझल्ट लागणार आहे, निकाल येणार आहे, त्या कॅन्डिडेटची सेकंड प्रोसेस काय असणार आहे, गुणवत्ता यादीमध्ये जर तुमचं नाव आलं, कट ऑफ पेक्षा तुमचं जास्त मार्क आले, तर तुमचं बघा, तुम्हाला टायपिंग असणार आहे स्किल टेस्ट, लिपिक आणि स्टेनोग्राफर या पदासाठी. नंतर ज्यावेळी तुमची स्किल टेस्ट होईल, नंतर मग तुमचे फायनल लिस्ट जाहीर करण्यात येईल, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. हे फक्त स्टेनोग्राफर आणि लिपिक पदासाठीच असणार आहे. टायपिंग स्किल टेस्ट फक्त 2 पदासाठी असणार मित्रांनो, लघुलेखक आणि लिपिक या पदासाठी. आणि बघू शकता मित्रांनो, निरीक्षक आणि विधी सहाय्यक या पदासाठी स्किल टेस्ट नसणार आहे. तर खाली तुम्ही बघू शकता महत्वाचे पॉईंट. या भरतीमध्ये मुलाखत इंटरव्ह्यू घेतले जाणार नाही बघा मित्रांनो. यामध्ये इंटरव्ह्यू नाहीये, म्हणजेच मुलाखत घेतली जाणार नाहीये. सेकंड बघू शकता तुम्ही, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्ता आधारित निवड होईल बघा. तिसरा पॉईंट बघू शकता, लेखी परीक्षा आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार कौशल्य चाचणी स्किल टेस्ट घेतली जाते. ज्यावेळेस तुमचे ऑनलाईन पेपर झालेले मित्रांनो, आता कट ऑफ जाहीर होईल. कट ऑफ जाहीर झाल्यानंतर जर तुमचं गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव आलं, तर नंतर तुमची कौशल्य चाचणी म्हणजेच स्किल टेस्ट होणार मित्रांनो. लिपिक आणि लघुलेखक म्हणजेच स्टेनोग्राफर या पदासाठी होणार आहे. आणि ही परीक्षा जी होती मित्रांनो, वेगवेगळ्या शिफ्ट वाईज होती. त्यामुळे आता ज्यावेळेस गुणवत्ता यादी जाहीर होईल, जर शिफ्ट वाईज पेपर अवघड असेल तर कमी जास्त मार्क होऊ शकतात. आणि निवड प्रक्रियेचे टप्पे म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय असतात बघू शकता तुम्ही, स्टेप बाय स्टेप. बघू शकता, लेखी परीक्षा झाली तुमची. तर बघा, लेखी परीक्षा जी होती 100 प्रश्न होते बघा. 100 प्रश्न 200 गुण. सॉरी, 100 प्रश्न 200 गुण. आणि 2 तास होतो तुम्हाला टाईम सॉल्व करण्यासाठी. बघा मित्रांनो, 200 गुणांचं हे पेपर होतं. आणि 200 गुणांपैकी बघा, तुम्हाला कमीत कमी 90+ मार्क पाहिजे मित्रांनो पासिंगसाठी. म्हणजे 85% तुम्हाला मार्क पडणं आवश्यक आहे गुणवत्ता यादीमध्ये नाव येण्यासाठी. बघू शकता, 85% मार्क आवश्यक आहे तुम्हाला, म्हणजेच 90+ मार्क पाहिजे. आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा, ज्यावेळेस तुमचं अंतिम निवड यादीमध्ये नाव येईल, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. बघू शकता, अंतिम निवड यादी, फायनल मेरिट लिस्ट वरील सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर गुणवत्ता यादी तयार करून बघा, ज्यावेळेस अंतिम निवड यादी केली जाते. खाली बघू शकता, कट ऑफ मार्क, शिफारस यादी, सिलेक्शन लिस्ट. सॉरी, हे थोडंसं महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमच्यासाठी. जे कॅन्डिडेट नवीन आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण की बरेच डिपार्टमेंटमध्ये बघा, प्रत्यक्ष यादी लावली जाते, तात्पुरती यादी, निवड यादी, अपात्र यादी. ह्या गोष्टी थोडं काही कॅन्डिडेटला समजत नाहीये. तर त्यामुळे इथं थोडंसं समजून घ्या मित्रांनो. बघू शकता, तुमचा अगोदर कट ऑफ लागतो बघा, नंतर शिफारस यादी म्हणजे सिलेक्शन लिस्ट, गुणवत्ता यादी बघा.
नंतर बघू शकतो तुम्ही प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्ट. प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्ट आणि अपात्र उमेदवारची यादी. डिस्क्वालिफाय कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे मित्रांनो, डिस्क्वाल डिस्क्वालिफाय कॅन्डिडेट लिस्ट कोणाची असते मित्रांनो, जे कॅन्डिडेट समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस अब्सेंट होते किंवा डॉक्युमेंट क्लिअर नव्हते, तर अशा कॅन्डिडेटची ही अपात्र यादी जाहीर केली जाते मित्रांनो. बघा, कट ऑफ मार्क म्हणजे पुढील फेरीसाठी आवश्यक किमान गुण असतात. म्हणजे कट ऑफ काय आहे बघा, म्हणजे तुमचे जे कट ऑफ, आता समजा 45% कट ऑफ, म्हणजे समजा 200 पैकी 150 मार्कवरती कट ऑफ लागला, तर समजा तुम्हाला 150 मार्क आहे, तर तुमचं यादीमध्ये नाव आहे. तुम्ही पुढच्या स्टेपसाठी किंवा तुमच्या सिलेक्शन पुढचे नेक्स्ट सिलेक्शन प्रोसेससाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर हे कट ऑफ. आता बघा, नंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारची यादी प्रतीक्षा यादी म्हणजेच कट ऑफ मध्ये नसलेल्या पण बघा इथं थोडं समजून घ्या. शिफारस यादी म्हणजेच अंतिम निवड झालेल्या उमेदवारची यादी. प्रतीक्षा यादी म्हणजेच कट ऑफ मध्ये नसलेल्या पण प्रतीक्षा यादीत समाविष्ट उमेदवारची यादी. बघा मित्रांनो, प्रतीक्षा यादी म्हणजे काय, ही वेटिंग लिस्ट आहे बघा. जे समजा कट ऑफ, समजा 150 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे आणि काही कॅन्डिडेट नी जॉईन केलेलं नाही, समजा काहींना जॉईन केलं नसेल, काही कॅन्डिडेटची डॉक्युमेंट क्लिअर नसेल, त्यामुळे प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट लावली जाते मित्रांनो. ज्या कॅन्डिडेटला समजा 150 पैकी कमी मार्क असतात गुणोत्तरानुसार, तर प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट जाहीर केली जाते मित्रांनो. त्यालाच प्रतीक्षा यादी म्हणतात. पण अपात्र यादी म्हणजेच कागदपत्र पडताळणी किंवा इतर कारणामुळे अपात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी असते बघा. तर एक्झाम्पल बघू शकतो तुम्ही, जलसंपदा विभाग MPSC अंतर्गत हे एक्झाम्पल आहे मित्रांनो. आपण फक्त धर्मादाय आयुक्ताच बघतोय सध्या. तर बघा, हे आता काय आहे, धर्मादाय आयुक्त भरती 2025 निकाल लागणार मित्रांनो लवकरच. आता फर्स्ट आन्सर की 17 नोव्हेंबरला आलेले आणि सेकंड आन्सर की बघा 20 डिसेंबरला आलेले मित्रांनो. तर बघा, आता कट ऑफ लवकर जाहीर होईल, गुणोत्तर यादी लागेल, प्रतीक्षा यादी लागेल, अपात्र यादी पण लागू शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सिलेक्शन प्रोसेस असतं बघा. आणि तुम्हाला धर्मादाय आयुक्त या अधिकृत संकेतस्थळावर निकाल तुम्ही चेक करू शकता, charity.maharashtra.government.in या साईटवरती. आणि रिझल्ट लवकरच अपेक्षित आहे मित्रांनो. बघा, पुढील पायऱ्या काय असतात. तुमची निकाल तपासा, कट ऑफ आणि गुणवत्ता तपासा. कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. बघा, गुणवत्ता म्हणजेच मेरिट लिस्ट, पात्र उमेदवाराची यादी, अंतिम निवडी यादी म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट, अंतिम निवड झालेल्या उमेदवाराची यादी, प्रतीक्षा यादी म्हणजे बघा वेटिंग लिस्ट, काही जागा रिक्त राहिल्यास यातील उमेदवारांना संधी मिळेल, अपात्र उमेदवाराची यादी, आवश्यक पात्र पात्रता पूर्ण केलेल्या उमेदवाराची यादी आणि खाली बघू शकता कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाईल, या संबंधित सूचना संकेतस्थळावर असेल. तर बघू शकता महत्वाचं टीप आहे बघा. तर भरती 2025 असून निकाल आणि याद्या या वर्षाच्या अखेरीस 2026च्या सुरुवातीस अपेक्षित आहे. बघू शकता मित्रांनो, निकाल 31 डिसेंबरच्या अगोदर लागण्याची दाट शक्यता आहे, नाहीतर जानेवारी फर्स्ट वीक सेकंड वीकमध्ये लागू शकतो मित्रांनो. त्यामुळे ज्या कॅन्डिडेटला चांगला स्कोर येत आहे त्या कॅन्डिडेटनी सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. ही फक्त तुम्हाला एक प्रोसेस सांगितलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला. म्हणजे जॉईनिंग प्रोसेस काय असते बघा, तुम्हाला एक अंदाज येईल. जे नवीन कॅन्डिडेट आहेत त्यांना पण बरेच कॅन्डिडेटला समजत नाही आहे गुणवत्ता यादी काय आहे, अंतिम निवड यादी काय आहे, प्रत्यक्ष यादी काय आहे. तर यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतात. तर मी प्रयत्न केला आहे माझ्याकडून की तुम्हाला ही
हा या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल की सिलेक्शन प्रोसेस काय असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणत्या गोष्टी कराव्या लागतात. तर अशाच पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला नवीन नवीन अपडेट देत जाईल. माझं चॅनल तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.